प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिनल साठे यांना मिळणार का माढा विधानसभेची उमेदवारी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. माढा विधानसभा मतदारसंघामधून मिनल साठे यांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेली आहे. अर्थातच ही मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे करण्यात आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे मिनल साठे यांनी माढा विधानसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे. अर्थातच माढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळजवळ 50,000पेक्षा अधिक मताधिक्य मिळालं. म्हणजे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी आणि महाविकास आघाडीविषयी एक सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. परंतु माढा विधानसभा मतदारसंघामध्ये गेले 5 टर्म बबनदादा शिंदे हे आमदार आहेत आणि ते सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या तुल्यबळ असा उमेदवार नाही. परंतु शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावरती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवली तर विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळेल अशा प्रकारचं एक पॉलिटिकल परसेप्शन किंवा राजकीय एक नॅरेटिव्ह हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तो दिसून आलेला आहे. त्यामुळं तुतारी या चिन्हाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत किंवा इच्छुकांच्या रांगा लागलेल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. माढा विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, त्याचबरोबर बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे, त्याचबरोबर संजय कोकाटे यांच्यासारखे मातब्बर नेते शरद पवार यांच्या तुतारीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी खरतर इच्छुक आहेत. परंतु या मतदारसंघावरती मिनल साठे यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दावा केलेला आहे. माढा विधानसभा मतदारसंघ असो अथवा करमाळा विधानसभा मतदारसंघ असो, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार धनाजीराव साठे यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. माढा तालुक्यातील 36 गावे ही करमाळा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत आणि त्या 36 गावांमध्ये ग्रामपंचायतीवरती म्हणजेच बहुसंख्य ग्रामपंचायतीवरती साठे गटाचं वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत साठे गटाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं, म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी प्रचार केला. त्यामुळं जर मिनल साठे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आणि त्या स्वतंत्ररित्या लढल्या तर त्याचा थेट फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो. कारण माढा तसेच करमाळा या दोन्ही मतदारसंघामध्ये साठे गटाची ताकद ही महत्वपूर्ण आहे. म्हणजे एक प्रकारे मिनल साठे यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी माढा विधानसभा मतदारसंघावरती एक प्रकारे दावा करून महाविकास आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांसमोर एक मोठा पेच निर्माण केलेला आहे.
जर मिनल साठे यांना माढा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळाली नाही तर करमाळा तसेच माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू अशा पद्धतीचा इशाराही मिनल साठे यांच्या समर्थकांकडून किंवा साठे गटाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळं माढा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून जो राजकीय पेच महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला आहे तो कसा दूर होणार हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे। परंतु सध्या तरी माढा विधानसभा मतदारसंघ असो अथवा एकंदरीत सोलापूर जिल्हा असो अथवा पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण असो, यामध्ये महाविकास आघाडीसाठी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असं राजकीय वातावरण आहे आणि त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न साठे गटाचा आहे। माढा नगरपालिकेची सत्ता ही साठे गटाकडे आहे। मिनल साठे या नगराध्यक्ष आहेत। त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये साठे गटाची ताकद ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही। जर महाविकास आघाडीकडून मिनल साठे यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्या इतर राजकीय पक्षाकडून उमेदवारी घेऊ शकतात। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते माढा विधानसभा मतदारसंघामधील राजकीय पेच कसा सोडवतात हे पाहावं लागेल। परंतु हा पेच सोडवण्याचं काम प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे यांनाच करावं लागेल। जर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी झाली तर त्याचा थेट फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो आणि एकंदरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छुक आहेत। त्या इच्छुकांपैकी जर कोणाला उमेदवारी मिळाली नाही तर ते इच्छुक देखील निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात। त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी म्हणजेच महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत। त्या इच्छुकांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार आहे आणि माढा विधानसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटावी अशी ही मागणी साठे गटाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खरंच माढा विधानसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटेल का हा एक मोठा प्रश्न आहे। परंतु सध्याचं जे चित्र माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते त्यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघाची जागा ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटू शकते असंच वातावरण सध्या तरी दिसते। त्यामुळे मिनल साठे यांचा दावा किंवा मिनल साठे यांच्या कार्यकर्त्यांनी भलेही जरी मागणी केली असली तरी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते ही मागणी पूर्ण करतील का हाही एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे माढ्यामधील उमेदवारीचा राजकीय पेच महाविकास आघाडीतील नेते कसा सोडवणार याकडे खरतर म्हणजेच हा प्रश्न कसा सोडवणार हे पाहणं खरतर उत्सुकतेचं आहे। त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनुकूल असं राजकीय वातावरण असून सुद्धा देखील उमेदवारीवरून माढ्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।